वंचितचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत जुळलेले आहेत. बघून घेऊ त्यांचं काय मुद्दे आहेत आणि काय प्रश्न आहेत. वंचितला महानगरपालिकेत यश का मिळत नाही? वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी 2012मध्ये अकोला महानगरपालिकेत महापौर म्हणून विराजमान झालेली होती आणि महाराष्ट्रात सर्वात कमी वयाची महापौर करण्याची किमया फक्त भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून आता ज्याचं नामकरण झालं ते वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी मानाचा तुरा या अकोला महानगरपालिकेत रोवला होता. परंतु त्यानंतर या ठिकाणी अकोला महानगरपालिकेच्या माध्यमातून 4चा प्रभाग झाल्यानंतर BJPवाल्यांनी त्यांच्या सोयीनं तिथले प्रभाग डिवाईड केल्यामुळे इथला वंचितांना सत्तेत का येऊ नये किंवा वंचितांना अडवण्याचं काम इथले हे जे सत्ताधारी आहेत हे करत असतात. म्हणून वंचितला कोण्या ठिकाणी तरी धोका निर्माण होतो. परंतु यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात ही पूर्ण तयारी झालेली आहे. कारण यांनी केलेला भ्रष्टाचार, यांनी केलेल्या कामकाजाचं उल्लंघन, या ठिकाणची अनियमितता हे मांडण्याचं काम आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून व बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या अकोला महानगरपालिकेत आम्ही राबवणार आहोत आणि अकोला महानगरपालिकेत पुनश्च वंचित बहुजन आघाडीचा झेंडा महापौराच्या रूपानं आम्ही या ठिकाणी आणणार आहोत.